रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली। आता ही मागणी का होते, तर वाघ्या कुत्र्याला इतिहासामध्ये कोणतंही स्थान नाहीये। पण हे खरंच आहे का? चला बघूया। आपण शिवकालीन इतिहास पाहिला तर त्यामध्ये सर्वोच्च मान्यता मिळालेलं लिखाण म्हणजे श्री शिवभारत, पण ते अर्धवटच उपलब्ध आहे। आणि त्यानंतर सर्वात विश्वसनीय लिखाण मानलं जातं ते म्हणजे सभासद बखर। ही बखर छत्रपती राजाराम महाराज यांनी लिहून घेतली। ह्या बखरीमध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या निधनापर्यंतचे दाखले आहेत, पण ह्या दोन्हीमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसत नाही। वाघ्या कुत्र्याचा पहिल्यांदा उल्लेख होतो तो 1905 मध्ये जी ग गोगटे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले ह्या पुस्तकामध्ये तो पहिल्यांदा दिसून येतो। त्यात एक प्रसंग असा लिहिला गेलाय की शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर